नमस्कार मंडळी, मी अरुणा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करत आहे. माझ्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे सुखी सिंपल लाईफ. तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खरंच मोटिवेशनचं काम करेल. मला खूप छान वाटेल की बाबा आपले व्लॉग सगळे बघतात, म्हणजे एक तुमचं सबस्क्राईब पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर मग आशा करते की तुम्ही मला सपोर्ट कराल. तर इथं मी आता बनवत आहे बटाट्याची रस्सा भाजी. लग्नात कसा असतो बटाट्याचा रस्सा, त्यात नाही मसाले असतात ना काय असतं, म्हणजे मला म्हणायचं आहे वाटण वगैरे खूप जास्त असं काही नसतं, पण खायला इतकी टेस्टी रस्सा भाजी लागते. लग्नातलं जेवण कोणाला नाही आवडत. तर आम्ही कसं घरात म्हणजे दोघंच असतो, नवरा बायको आणि आमचे छोटे छोटे मुलं. तर लहान मुलं तर काही रस्सा भाजी वगैरे तिखट खात नाहीत, त्याच्यामुळे आमच्या दोघांपुरतंच मी बनवत आहे. बघा तुम्ही, खूप छान आणि यम्मी टेस्टी लागतं आणि थोडक्या साहित्यात होऊन जातं. तुम्ही पण बनवा. तर मी थोडंसं आपल्या खलबत्त्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि आपले पांढरे तीळ आहेत ना, ते थोडंसं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता जास्त क्वांटिटी नाही आहे. आणि मी खोबऱ्याचा तुकडा घेतलेला नाही आहे. आपलं खोबऱ्याचा किस असतो ना, तुम्हाला दिसत असेल बघा, त्यामध्ये व्हाईट व्हाईट कलरचं, ते थोडंसं त्यात टाकून फक्त बारीक असं हलवून घेतलेलं आहे. आणि मग तेलामध्ये तडका देताना जिरे, मोहरी आणि आत्ता जे वाटण मी केलेलं आहे ते टाकले. वाटण म्हणजे असं खूप जास्त नाही आहे, फक्त ओबडधोबड थोडंसंच वाटलेलं आहे. आणि त्यामध्ये बघा कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मी तेलामध्ये हलवून घेत आहे. तर छान असं आपल्याला फोडणी बसवू द्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे आहेत तेवढे सर्व मसाले टाकायचे आहेत. मसाले म्हणजे तरी काय, आपण हळद म्हणा, मीठ, परत बाकीचे जे तिखट असतील ते तुम्ही, म्हणजे तुमचं घरातलं काळं तिखट असेल, लाल तिखट, किंवा कांदा लसूणचं चटणी असेल ती पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. माझ्याकडे ना मसाला डबे खूप होते, पण एकदा काय झालं, माझ्या हातातून पडला आणि पूर्ण आतले मसाले मिक्स झाले. आणि तुम्हाला माहिती, छोट्या छोट्या वाट्या असतात, त्या एक वाटी नाही, त्यातल्या सर्व वाट्या धुवायला खूप टाईम जातो आणि मसाले पण आपले वेस्ट होतात. एकत्र झाल्यामुळे आपण ते परत वापरूच नाही शकत. आणि मीठ कधी पण लक्षात ठेवा तुम्ही, मीठ आपल्याला प्लास्टिकच्या डब्यामध्येच ठेवायचं आहे. स्टील किंवा बाकी कोणत्या ह्याच्यात अजिबात मीठ ठेवू नका. मीठ हे प्लास्टिकच्या डब्यात ठेवा. हा बघा, कांदा लसूण मसाला आहे, मला गावाकडून माझ्या मम्मीने दिलेला आहे. खूप टेस्टी आहे बरं का. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही कधी चिकन रान ट्राय केलं असेल ना, किंवा मटण रान, तर ते बघा वरतून जे आपल्याला तिखट लावून देतात, तुपामध्ये रोस्ट केलेलं असतं ते, तर हे सेम ती चव आहे. आणि मी कधी समजा भाजी वगैरे नाही केली तर मी भाकरीसोबत ही कांदा लसूणची चटणी आणि त्याच्यामध्ये तूप किंवा तेल टाकून मी खाते. खूप छान लागते, इतकं टेस्टी, सगळ्या भाज्यांना महाग टाकेल. आणि बघा, आपण गावाकडचे लोक आहेत, त्याच्यामुळे आपल्याला चटणी भाकरी एकदम मस्त लागते, गोड एकदम, आपल्या म्हणजे जिभेवरील ती, म्हणजे ती आपली तोंडाची चव पण जात नाही. कधी खायला काय नसेल तर चटणी भाकरी हे माझं फिक्स आहे. किंवा ठेचा, तर आपल्याला माहिती, तुम्हाला ठेचा खूप 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 जणांना आवडत असेल, मलाही खूप आवडतो. तर आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. कांदा बघा सोनेरी कलरचा होत आलेला आहे, म्हणजे कसं, कांद्याची क्वांटिटी पहिलं आपलं खूप जास्त दिसते आणि आता बघा कमी बारीक, म्हणजे शिजत आलेलं असतं त्यात. तर त्याच्यामध्ये मला गरम पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे तुम्ही पण ॲड करून घ्या. आपण जेव्हा वाटण करतो बघा, पनीर करा किंवा दुसरं काही तुम्हाला रस्सा भाजी बनवताना कांदा आणि टोमॅटोचं आपण वाटण करतो ना, तर मला ते अजिबात नाही आवडत, कारण ते स्मेल एक वेगळाच येतो. किती पण तेल टाकलं ना, तो स्मेलच जात नाही, म्हणजे कच्चापणा असतो. म्हणून त्यापेक्षा हे असं आहे की चिरलेलंच आपण चांगलं खूप वेळ भाजून वगैरे घेतलं ना, तर तो स्मेल पण राहत नाही आणि भाजी खाताना पण खूप छान लागते. आणि आता मी गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे बघा, म्हणजे जेणेकरून कांदा टोमॅटो जर शिजायचं राहिला असेल तर तो त्यामध्ये पूर्ण शिजून घेईल. आणि परत मी किती क्वांटिटीमध्ये आम्हाला, म्हणजे आपल्याला रस्सा लागणार आहे, त्या हिशोबाने तुम्ही पण पाणी ॲड करा. आणि मग मी पण, आम्हाला दोघांपुरतं काय थोडंसं लागतं सकाळी संध्याकाळी पुरतं, तर मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. कारण ऑफिस असल्यामुळे तुम्ही समजू शकता, 2-3-4 भाज्या बनवणं शक्य नाही आहे. आणि त्यामध्ये लहान घरात 2 मुलं असल्यावरती त्यांचं पण खायचं वेगवेगळं असतं, ते पाहावं लागतं. म्हणून मी ऑप्शनल ठेवते, शेंगदाण्याची चटणी असेल, ठेचा असेल, किंवा बाकी बऱ्याच गोष्टी मी ठेवते, एक जरी रस्सा भाजी झाली तरी. आणि कधी कधी रात्री दिवसाड, आता तर मी
डाएट चालू केल्यामुळे मी भात नाही खात. मग मी नाही खात म्हणून माझे हसबंड म्हणतात माझ्या एकट्यासाठी नको लावू, पण तरी पण मी दिवसाआड त्यांना भात वरण हे लावते. आणि इकडे मी तयारी करते बघा नाचणीची भाकरी. मी आयुष्यात पहिल्यांदा नाचणीची भाकरी बनवणार आहे. त्याचं पीठ बघूनच मला खूप छान वाटतं आहे. असा कलर पण वेगळा आहे. आणि खरं तुम्हाला सांगायचं म्हटलं ना, मला अजिबात भाकरी ही जमलेली नाही आहे. मला ज्वारीची भाकरी खूप छान येते, बाजरीची पण खूप छान येते, पण याचं मला नाचणीच्या भाकरीचं म्हणजे पिठाचं समजलंच नाही. इतकं मऊ मऊ पीठ आहे ना, मऊ लुसलुशीत, समजतच नाही आहे कसं मळू पीठ आणि काय करू. तर मी पहिलं तरी भाकरी कशी बशी आपली थापली. दुसऱ्या वेळेस तर मला असं वाटलं लोक नाही का तांदळाची भाकरी कशी करतात पाणी लावून थापतात, मी अक्षरशः तसं पाणी लावून 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 ती भाकरी हे केलेली. पण तुम्हाला माहिती का, दिसायला ही भाकरी कशी पण मी बनवलेली असेल, पण चव इतकी मस्त जबरदस्त लागत होती ना. मी म्हटलं बापरे, आता मी रोजच नाचणीची भाकरी खाणार. आणि एक सांगायचं म्हटलं तर मी लहानपणी किंवा लग्नाच्या आधी घरी कधीच कोणतंही काम केलेलं नाही आहे. पण माझ्या पप्पांना असं वाटायचं की बाबा आपल्या पुरीच्या हाताला खूप चव आहे. म्हणजे मी काय करायचे, लसूण लहानपणी नुसतं असं तेलात थोडंसं भाजायचे, तिखट मीठ लावायचे आणि खायचे. त्याला म्हणायचे मी गार्लिक सॉरी मसाला गार्लिक, रोस्टेड गार्लिक म्हणायचे. पप्पा माझे खूप खुश व्हायचे. आता बघा बाजरीची भाकरी इतकी छान फुगलेली आहे, ही मी पाण्यावरती अशी थापल्यासारखी बनवलेली आहे. आणि जाडजूड केली पहिल्यांदा, कारण मला ही काही भाकरी जमत नव्हती. तर बघा आपलं तयार आहे बटाट्याचा रस्सा. आणि मी साईडला ते नाचणीचंच घेतलेलं आहे, काकडी आणि भाकरी ठेचा. वाव.